पुण्यामध्ये गणेशोत्सवात घातक लेझर लाईट वापर करण्यास बंदी असतानाही दहीहंडी आणि गणेश प्रतिष्ठा सोहळ्यामध्ये ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। लेझर लाइटिंगचं साहित्य पुरवणाऱ्या 6 जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांविरोधात देखील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। आतापर्यंत 3 मंडळांवर गुन्हे दाखल झालेत। विसर्जनाच्या दिवशीही पोलिसांची गणेश मंडळांवर करडी नजर राहणार आहे। गणेश आगमन आणि दहीहंडीच्या दिवशी लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। शिवानी पांढरे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, पोलिसांकडून काय कारवाई केली जाते आणि आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस काय खबरदारी घेणार आहेत? गणेशोत्सव असू दे, प्रज्ञा किंवा दहीहंडी या दोन्ही वेळेस म्हणजे आता पहिल्या दिवशीची जी काही मिरवणूक होती आणि दहीहंडीत लेझर बीमचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे आधी मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। पण मात्र आता मोर्चा जे लाईट पुरवतात त्या साहित्याच्या दुकानांवर किंवा त्याच्या मालकांवर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आवाजाच्या मर्यादेचं जे काही उल्लंघन करण्यात येत आहे, त्याच्यानंतर हे बीम वापरू नये म्हणून बंदी करण्यात आली आहे। जे अजूनही बीम वापरतायत आणि अशा पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे। आतापर्यंत 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे आणि 3 मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे। विसर्जनाच्या दिवशीही पोलिसांची सगळ्यांवर करडी नजर असणार आहे, कारण विसर्जनाच्या दिवशी याचा वापर जास्त प्रमाणात होतो। दरवर्षी आपण बघतो की आतापर्यंत पुण्यात अनेक ठिकाणी बीमचा वापर करण्यात आलाय, बंदी असून देखील वापर करण्यात आलाय। त्यामुळे शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीत नेमकं काय होतं, पोलीस त्यांच्यावर कशी कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की पोलीस नेमकं आता या मंडळांना काय काय सूचना देत आहेत, काय काय कशा पद्धतीने नोटिसा देत आहेत आणि त्या नोटिसांचं पालनही तेवढ्याच काटेकोरपणे मंडळांकडून केलं जातंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।